ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नागपूर जिल्ह्यातही व्हॉइस ऑफ देवेंद्र ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। भाजपचे वरिष्ठ नेते बबलू गौतमजी आपल्या सोबत आहे। भाऊ काय सांगणार? सांगायचं काय आहे की नागपूर जिल्ह्यात संपूर्ण जिल्हा आणि ग्रामीण इथे व्हॉइस ऑफ देवेंद्र ही स्पर्धा आयोजित करण्याचं आम्ही ठरवलं आहे। कारण देवेंद्र भाऊंनी महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, गोरगरिबांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी आणि स्किल डेव्हलपमेंट या सगळे संपूर्ण रात्र दिवस ते झटत आहे विकासासाठी। त्यांचे विचार कुठेतरी गोरगरिबांपर्यंत, गावागावात, खेड्याखेड्यात, वाडावाडात पोहोचावे। त्यांनी केलेली कामगिरी ही प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ही व्हॉइस ऑफ देवेंद्र अशी या नावाने स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलं आहे। ही स्पर्धा आमची पुढच्या महिन्यात राहील आणि त्या निमित्ताने आम्ही संपूर्ण नागपूर विद्यापीठला आणि सर्व कॉलेजेसला आम्ही पत्र पाठवून ही स्पर्धा प्रत्येक कॉलेजला, विद्यालयात, जिल्हा परिषदला, लहान शाळेंपासून मोठ्या कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा। यस, त्याच्यात सहभाग घेतील विद्यार्थी। त्या सगळ्या जे काही त्यांना माहिती आहे, जे माहिती नाही आहे तेही आम्ही देण्याचं काम करू आणि त्यांचे विचार पण त्या स्पर्धेत आम्ही घेण्याचं ठरवलं आहे। काय वाटतं व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धा घ्यावी तरुणांसाठी? देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री काळात अनेक निर्णय घेतले जनहिताचे, ते लोकांपर्यंत पोहोचावे हा उद्देश आहे। यस, ते पण पोहोचावे। देवेंद्र भाऊचं जे विजन आहे ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पोहोचत असते, परंतु आता ही संपूर्ण त्यांची जी केलेली कामगिरी आहे ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचं काम आम्हाला करायचं आहे। आणि त्याच्यासाठी आम्हाला स्टुडंट म्हणजे हा शेवटचा दुवा असतो। प्रत्येक घरी हे विद्यार्थी असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराला, त्यांच्या परिसराला, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, आणि विद्यार्थी वर्ग हाच देशाचं भविष्य असतो आणि त्यांनाही हे माहीत असलं पाहिजे की देवेंद्र भाऊचं विजन कसं आहे आणि कशा प्रकारे फास्ट लेवलवर ते महाराष्ट्राला नेण्याचं काम करीत आहे। माझे शेवटचे दोन प्रश्न। पुण्यामध्ये या स्पर्धेला विरोध होतोय व्हॉइस ऑफ देवेंद्रला, ते आता विरोध तर असा आहे की जो करता असतो, ज्याचा विजन असतो, त्या विरोधामागे पार्श्वभूमी विरोधकांची असते, म्हणून तो विरोध झाला असेल। कारण जे पॉझिटिव्ह विचार ठेवणारे आहे ते देवेंद्र भाऊच्या कामगिरीला विरोधच करू शकत नाही निश्चितपणे। तिथे पारितोषिक देणार तुम्ही व्हॉइस ऑफ देवेंद्रच्या या स्पर्धेच्या निमित्तानं? ते पण आम्ही अरेंज करू। त्यालाही आम्ही आमचे कार्यकर्ता आहे, आम्ही जी आमच्या सामाजिक NGO आहे त्यांच्या माध्यमातून, CSR निधीतून आम्ही ते पैसे उपलब्ध करून हजारो लाखाच्या जे काही आमचं ठरेल की पहिलं पारितोषिक 51,000, 41,000, 31,000, 11,000, 5,000 असं आम्ही सगळी व्यवस्था पारितोषिकची पण करू विद्यार्थ्यांसाठी। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TUNIN मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।